वेगळे जे आहे, दोन प्रकारचे वेगवेगळे काल आपण टाईप बघितले होते वर्ड स्वॅपशी रिलेटेड. आज आपण पुढचे टाईप जे आहेत, तीन वेगवेगळे टाईप आहेत, ते कोणते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. ओके का? चलो, ऑल ओके. चला लेट स्टार्ट. सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना दिसतंय? ओके चलो. सो आज आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, पुढचा टाईप जो होता, थर्ड वाला जो टाईप होता, तो नेमका काय आहे बघा. टू स्टेटमेंट बेस्ड स्वॅपिंग. काल आपण बघितले होते, एक सेंटेन्स दिलेला असेल आणि एकाच सेंटेन्समध्ये ABCD असेल. मग त्या एकाच सेंटेन्समध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तो वाला पार्ट आपण बघितला होता. चला आता पुढच्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, नीट समजून घ्या मित्रांनो. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जातोय, ज्यामध्ये मेन्स वाले बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ते पण इन्क्लूड केलेले असणार आहे. टू स्टेटमेंट्स बेस्ड स्वॅपिंग. दोन स्टेटमेंट दिलेले असतील आणि दोन स्टेटमेंटवरती बेस आपल्याला जर विचारले असतील स्वॅप करायला, तर एक्झॅक्टली काय करायचंय ते आता आपण बघून घेणार आहोत. सो ह्या टाईपमध्ये नेमकं काय आहे सिद्धांत? चलो, हाँ गुड आफ्टरनून सर, छान आहे. बर थँक्यू सिद्धांत. चलो रोल अप. बर ठीक आहे, मला असंच आवडतं बाबा रोल अपच. चलो डन. ओके चलो, बाकी चर्चांनंतर आता आपण येऊ टाईपकडे. सो फर्स्ट ऑफ ऑल, यात जर आपण बघितलं, दिस टाईप ऑफ क्वेश्चन, टू डिफरंट स्टेटमेंट्स विल बी गिवन. इन दॅट द वर्ड्स आर मिसप्लेस. काय करण्यात आलेले आहेत, दोन सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि या दोन स्टेटमेंटला आपल्याला काय करण्यात आलेलं आहे, यांना आपल्याला यांच्यामध्ये ABC आणि DEF या टाईपमध्ये स्वॅप करून देण्यात आलेलं आहे. सो वी नीड टू आयडेंटिफाय विच वन इज करेक्ट. यातला कोणता नेमका करेक्ट आहे, कुणाची सिक्वेन्स जी आहे ती स्वॅप करता येऊ शकते, तो वाला पार्ट आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. चला मग एक एक्झाम्पल बघू. ह्या एक्झाम्पल नुसार बाकी एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करता येतात का ते आपण चेक करूयात. रेडी सगळेजण? चलो लेट स्टार्ट. काय आहे वाक्य बघा. द फर्स्ट स्टेटमेंट इज गिवन, higher inflation and wider current account deficit, which are the side effects of the loose policies leading to push growth during the caused will come into play, forcing the RBI to act. The tornado, pandemic, both sides of a building to collapse inwards, adapted the roof to fall. काय करायचं आहे आपल्याला, या दोन पार्टमध्ये एक आणि दोन असे दोन पार्ट दिले, दोन स्टेटमेंट दिलेले आहेत. या दोन स्टेटमेंट मधला नेमका कोणता कोणाच्या जागी जाऊ शकतो हे आपल्याला ऑप्शन वाईज या ठिकाणी देण्यात आलेले आहे, ते आपल्याला चूज करायचं आहे. सांगा पटकन. CD आणि BF म्हणतायत. चलो अजून काय होईल, पटपट बोला. हा C म्हणतायत, D म्हणतायत सुयोग, अंजली, मोहम्मद. ठीक आहे, अजून संदीप. C आणि D. चलो पवनचं म्हणणं आहे C. बर अजून काय आहे? चला पटपट बोला. C वाटतंय. बर चल लेट्स डिस्कस. C आणि D. ज्ञानेश्वर D, ऐश्वर्या D, गणेश D, महेश म्हणतायत C. चलो ओके. चला पहिलं मी सेंटेन्स पुन्हा एकदा रीड करतो. हायर इन्फ्लेशन अँड वाइडर करंट अकाउंट डेफिशिट. मला ए मध्ये जे आहे ते जरा बरं वाटतंय, पुढे जातो. विच आर द साइड इफेक्ट्स ऑफ द लूज पॉलिसीज लीडिंग टू पुश ग्रोथ ड्युरिंग द कॉज्ड. मला डेंजरस वाटतंय, इथे कॉज नव्हतं यायला पाहिजे, राईट. म्हणजे व्हॉट वी नीड टू चेंज, C शिफ्ट करणं गरजेचं आहे. जिथे C दिलेला नाही येतो ऑप्शन डिलीट करून टाका. B कॅन्सल, D कॅन्सल. का बरं? कारण C बदलायला पाहिजे होता. मग उरलं A ऑप्शन आणि C ऑप्शन. चेक करूया अजून आपण काय आहे. जर मी म्हटलं समजा एक ऑप्शन म्हणते Cचं E केलं पाहिजे, म्हणजे C च्या जागी E गेला पाहिजे. ड्युरिंग द कोलॅप्स विल कम इन टू प्ले, फोर्सिंग द RBI टू ऍक्ट. मला काही कोलॅप्स एवढा सुटेबल वाटत नाहीये, तरी पण मी काय केलं, कोलॅप्स तिथे ऍडजस्ट केला आणि बाकीचे रीड करून बघितले. F वाला जर मी म्हटलं समजा पॉलिसीज लीडिंग टू पुश आणि पुढे इकडे आलेले बघा
बोथ साइड्स ऑफ बिल्डिंग टू कोलॅप्स इनवर्ड्स अडॉप्टेड द रूफ टू फॉल. मग हा जो अडॉप्टेड आहे हा नेमका कशाबद्दल बोलतोय. इथं पण मला कुठेतरी गडबड वाटते. म्हणजे हा वाला ऑप्शन एक वाटतोय आणि हा वाला इथे आपण बघितलं सी आणि ई हा बदलत नाहीये. मग जर मी म्हटलं समजा दिलेल्या ऑप्शन पैकी सीच्या जागी ई जाणं पॉसिबल आहे का. द कोलॅप्स विल कम, कोलॅप्स वर्बाला फॉर्म. मग मी जर म्हटलं समजा विल कम पुन्हा एकदा वर्ब, दोन दोन एकाच ठिकाणी एकाच वाक्यात येतील का. कधीच नाही. म्हणून दिलेल्या ऑप्शन पैकी जर मी म्हटलं समजा कोणता नेमका यायला पाहिजे तर सी आणि ई येणार नाही. उरला एकच ऑप्शन दॅट इज सी, सी डी आणि बी एफ. मग मी काय करतो, मी पुन्हा एकदा याला करेक्ट करून बघतो. सी च्या जागी डी आणि बी च्या जागी एफ ऍड करून बघायचंय. क्वेश्चन कळला का. क्वेश्चन काय आहे तो पहिले समजून घ्या. क्वेश्चन समजून घ्या. व्हॉट इज द meaning of question. First statement is given, second statement is given, A, B and C are three options are given. After that in the second statement D, E and F, these three options are given. We need to replace, whether we need to check whether in this sentence exact or correct word is placed or not. मग तीन वर्ड दिले ते करेक्टली प्लेस आहे की नाही. वाइडर, लीडिंग आणि कॉज्ड. यातलं मला सेंटेन्स वाचल्यानंतर कळलं कॉज्ड वाला जो वर्ड आहे तो कुठेतरी रॉंग आहे. कारण दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर बघितलं आपण ड्युरिंग द कंडिशन पाहिजे होती, ड्युरिंग द नाउन फॉर्म पाहिजे होता जो की टाइम सांगणारा. मग त्या ठिकाणी बेस्ट सुटेबल ड्युरिंग द पॅन्डेमिक त्या ठिकाणी जाऊ शकतो. उरलेल्या ऑप्शन पैकी जर मी म्हटलं समजा मग सी ला रिप्लेस करणारा डी पाहिजे, सी ला रिप्लेस करणारा कोण पाहिजे, डी पाहिजे. मग सी ला रिप्लेस करणारं डी वाले ऑप्शन किंवा सी ला रिप्लेस करणारं पाहिजे. हे तर इनकरेक्ट होतं. मग सी ला रिप्लेस करणारं इथं सी ला रिप्लेस करणारं होतं, इथं सी ला रिप्लेस करणारं नव्हतं, हे कॅन्सल. इथे पण सी ला रिप्लेस करणारं कुणीच नाहीये म्हणून हे दोन ऑप्शन कॅन्सल. उरले 1 2 3 यांच्यापैकी जर मी म्हटलं हा एक आहे आणि हा एक आहे. मग सीच्या जागी ई ऍड करून बघतो, सीच्या जागी ई ऍड करून बघतो. मग ग्रोथ ड्युरिंग द कॉज्डच्या ऐवजी मी त्या ठिकाणी ई वाला वापरला. ड्युरिंग द कोलॅप्स चालेल का. ड्युरिंग द कोलॅप्स, कोलॅप्सच्या काळात नाही. मग या केसमध्ये मी म्हटलं कोलॅप्स इथे नाही येणार म्हणजे ए ऑप्शन पण कटला. उरला एकच ऑप्शन दॅट इज सी. म्हणून आन्सर आला आपलं सी. ज्या ज्या लोकांचं सी ऑप्शन आलं असेल सी फॉर चेतनची बरोबर आणि त्यामुळे सी विल बी द करेक्ट आन्सर. सी विल बी द करेक्ट आन्सर. ओके का. ज्यांचं आलं करेक्ट व्हेरी गुड. ज्यांचं नाही आलं त्यांनी पण टेन्शन घेऊ नका. व्हेरी गुड. ॲटलिस्ट वी हॅव टू ट्राय. आपल्याला ट्राय केलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही ट्राय केले त्यामुळं चांगली गोष्ट आहे. इथून पुढच्या आता क्वेश्चन्स लक्षात येतंय का सगळ्यांना. सर तुमच्या लेक्चरला माधुरी दीक्षित आली आहे. बर बर ज्ञानेश्वर थँक्यू बोलवल्याबद्दल तिला. मला माहिती आमंत्रण निमंत्रण तुम्हीच दिलं असेल. ठीक आहे चलो गुड गुड. ते ज्ञानदेव सरांची लाडकी असेल कोणतरी. ठीक आहे. डॉक्टर नेने पण. चला मग मलाच पळावं लागेल. ठीक आहे चलो ओके का. चलो नेक्स्ट. आता आपल्याला क्वेश्चन आन्सर ट्राय करायचे बघा मित्रांनो. सेम याच पॅटर्न मधले काही क्वेश्चन आपण घेऊ सो दॅट आपल्याला अंदाज येतोय नाही येतोय लक्षात येण्यासाठी. चलो लेट्स ट्राय. करा ट्राय पटकन. क्वेश्चनचे पॅटर्न बघा. सिद्धेश म्हणतायत नो इंटरचेंज. सुशांत पण, मोहम्मद पण नो 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 नो. बर बर
ठीक आहे, ॲग्री. ओम पण म्हणतायत, प्रियंका, मोहिनी, शुभांगी सगळ्यांचं म्हणणं आहे ई. बर, सुयोग पण ई म्हणताय. चलो ठीक आहे. सुयोगचा आन्सर आला. अजून सुमित राहिलाय, सुमितचं राहिलंय, संदीपचं आलं ई, मयूरचं आलं ई. चलो ठीक आहे. बाकी गँग कुठे गेली आहे? सुयोग, स्वप्नीलचं आलं ई. सर मी मोहम्मद नाही. अरे मला इथं दिसत नाही आहे. थांब थांब थांब. मोटर हेड सर. बर बर, मोटर हेड. बर, अरे ते दिसत नाही ना बाळा. जेवढं दिसतं त्याच्यावरून मी अंदाज लावतो. ठीक आहे. ई. ऑलमोस्ट ऑल सगळ्या जणांचा आन्सर ई येत आहे. बापरे, एवढे कस काय हुशार झाले तुम्ही? एवढे कस काय एवढे हुशार आहे काय माहिती बाबा. चला ओके डन. कस काय एवढे हुशार झाले? चलो, सो फर्स्ट ऑफ ऑल ई झालेलं आहे. ईच्या सोबत आय एन जी वाला फॉर्म पाहिजे. नो नीड टू चेंज ए चेंज करायची गरज होती का? बिलकुल नाही. मग जिथे जिथे ए चेंज केलेले ते कॅन्सल करा. ए कॅन्सल, ई कॅन्सल, डी कॅन्सल, उरला बी डी आणि बी. चेक करून घेऊ. क्रिमिनल केसेस ॲज पर रिपोर्ट्स द इन्स्पेक्टर हॅड रिपोर्टेडली शॉट इन एअर ॲज अ वॉर्निंग बिफोर शूटिंग द अक्युज्ड. ठीक आहे, जे आहे ते करेक्ट वाटतंय. हॅड म्हटलेलं आहे, वरचा तिसरा फॉर्म पाहिजे होता, दिलेला आहे. दुसऱ्यापैकी फिअर्ड किंवा लार्जेस्ट हिस्ट्री यांच्यापैकी जर मी म्हटलं फक्त एक आहे फिअर्डवाला, पण बीच्या जागी डी वाला ऑप्शन आहे का? आहे. चेक करतो मी. हॅड रिपोर्टेडली फिअर इन द एअर. फिअर इन द एअर चालेल का? शॉट इन द एअर पाहिजे होतं. मग शॉट ऑलरेडी इथं देण्यात आलेलं आहे, म्हणून बी ज्या जागी आहे त्याच जागी करेक्ट आहे. बी पण कॅन्सल, बी पण कॅन्सल. मग उरलं कोणतं ऑप्शन? नो इंटरचेंज नीडेड. ऑलमोस्ट ऑल ऑफ दीज, सगळ्यांचं जेवढ्यांनी आन्सर केलंय ऑलमोस्ट सगळ्यांनी काय दिलंय? करेक्ट केलंय. आणि काही जणांचं म्हणणं इट इज व्हेरी सोपं. एकदम सोपं होतं. अवघड होतं का याच्यात काही? इट इज व्हेरी सोपं. चलो, नो इंटरचेंज रिक्वायर्ड. दुसरं ट्राय करू आपण. दुसरं ट्राय करू. चला, सेम टाईप आहे, सेम टाईप आहे. क्वेश्चन्स जर आवडत असतील तर पटापट लाईक करा. क्वेश्चन्सची क्वालिटी आवडत असेल तर नक्की लाईक करा. पटपट पटपट. चलो, इकडे थांबतो, दिसेल. सिद्धांत म्हणतोय 2 आणि 2 विचारा. इथं नको बाबा, 2 आणि 2 कशाला इथं? काय म्हणणे? वैष्णवी काय म्हणते सारथीची? सर पुढची न्यू बॅच कधीपासून स्टार्ट होणार आहे? लवकरच अनाउन्समेंट होईल पुढच्या बॅचबद्दल. CEBD. बर बर बर. चलो चलो, ठीक आहे. चलो, पुढची बॅच बघा. पुढची बॅच जी आहे ती पुढची बॅच साधारण 10 किंवा 12 तारखेला चालू होईल. 12 किंवा 13 तारखेला, मॅक्स 15 तारखेच्या आधी चालू होऊन जाईल जूनमध्ये. पहिल्या 10 किंवा 12 या रेंजमध्ये असेल. 10 ते 15च्या रेंजमध्ये नवीन बॅच जी आहे ती सुरू होईल. ठीक आहे. लवकरच त्याची अनाउन्समेंट सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. चलो, हां, काय म्हणणं आहे? बी म्हणणं आहे मॅक्झिमम. वैष्णवी, मेघा, सिद्धेश, मोहिनी, त्यानंतर गौरी, सायली, हर्षदा, महेश, सगळ्यांचा, आरती, ऑलमोस्ट ऑल ऑफ देम दे आर सेइंग बी इज द करेक्ट आन्सर. आता एवढे जण म्हणतायत म्हटल्यानंतर मी कशाला अपोज करू? तुम्ही सगळे म्हणताय म्हणजे करेक्ट असणार आहे. चलो ठीक आहे, मग जायचं पुढे. नाही, एक्सप्लेन करतो, सांगतो. बघा, ज्यांनी ट्राय केलं नव्हतं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतो मी काय नेमकं असणार आहे याच्या मागचं लॉजिक. लेट्स चेक इट आउट.
I now began to watch with a strange interest the lens things that floated. मला पहिली गोष्ट कळली, लेन्स आणि थिंग्स हे दोन्ही एकत्र यायला नको होतं, म्हणजे बी चुकलेलं आहे. कोणतं चुकलेलं आहे? बी वालं रॉंग आहे. मग बी वालं रॉंग आहे, याच्यामध्ये बी काहीच दिलेलं नाहीये, कॅन्सल. याच्यामध्ये बी काहीच दिलेलं नाहीये, कॅन्सल. मित्रांनो, ट्राय टू सी द अप्रोचेस. मी ऑप्शन वाईज जातोय, मी ट्रान्सलेट करत नाहीये, मुद्दामून ट्रान्सलेट नाही करत आहे, कारण ट्रान्सलेशनची सवय लावू नका. आपल्याला आन्सर कळलं पाहिजे. आन्सर कळण्यासाठी जे तर लॉजिकली आणि या ऑप्शन्सनुसार जाणं एकदम गरजेचं आहे. त्यावेळी मी चाललोय. डी कॅन्सल झाला, ई कॅन्सल झाला. मग बी ला इंटरचेंज केलेले किती ऑप्शन आहे? ए, बी आणि सी. मग चेक करू आपण त्यानुसार. पहिला, मी जर म्हटलं समजा बीच्या जागी ई घेतला तर काय होतं? द लेन्स. बीच्या जागी ई घेतलं मी. कॅप्टिवेटेड, द कॅप्टिवेटेड थिंग्स. जर मी म्हटलं, तिथं नव्हतं यायला पाहिजे. जर मी म्हटलं कॅप्टिवेटेड, हा शब्द तिथे बसणार नाहीये. ई वाला कॅन्सल. उरलेला सी टू ई. सी च्या जागी ई टाकून बघू. ही वॉज आलेलं आहे. वॉज सोबत व्हर्बचं तिसरं फॉर्म पाहिजे होतं. मग इथं कॅप्टिवेटेड एकुलता एक शब्द आहे की जो तिसरा फॉर्म आहे. म्हणजे मला हे कन्फर्म झालं की सीच्या जागी कोण येणार रे? रिप्लेस होणार आहे कशाने? ई ने. सी रिप्लेस होणार आहे कशाने? ई ने. मग सी जर ई ने रिप्लेस होत असेल, याला म्हणतो आपण पॅसिव्ह व्हॉइस, सिंपल पास्टचं. ठीक आहे. मग त्यानुसार ही वॉज पर्टिक्युलरली, क्रेडिबिलिटी काढून टाकलं, त्याच्याऐवजी वापरला आपण कॅप्टिवेटेड. म्हणून इथे येईल ही वॉज पर्टिक्युलरली कॅप्टिवेटेड बाय. मग सीच्या नंतर ई कन्फर्म आहे. मग बाकीचे गोष्टी, बाकीचे ऑप्शन्स चेक करण्याची गरज नाही. ओके का? अरे ओके का? अरे या सुनो. चलो महेश बाबू, समझ में आ गया? त्यानंतर अजून बाकीचे सगळे लोक, सगळ्यांना कळलं का? चालायचं पुढे. क्वेश्चनचा पॅटर्न कळतोय का? आणि त्याला सॉल्व्ह करण्याचं लॉजिक जे आहे ते लक्षात येतंय का? ते लक्षात घ्या. एकदा तुम्हाला लॉजिक कळलं, यावेळी जाता आलं, मोर दॅन सफिशियंट. सरळ सरळ आपल्याला उत्तर जे आहे ते काढता येतील. ओके का? चलो नेक्स्ट ट्राय करू आपण. थर्ड वाला. रिअल काय म्हटले? रिअल म्हणतायत. सी टू एफ. आरती ओके, ठीक आहे. बाकीचे करा ट्राय पटपट. बी म्हणतायत सुशांत, चेतन, गौरी, स्वप्नील, मोहिनी, प्रियंका, सुयोग, संदेश, ईशा, डॉक्टर नेने पण आले. तर डॉक्टर नेने माधुरीचे, त्यांचं म्हणणं आहे सी. ठीक आहे, सी. बर, अजून आरती सी एफ. बी फॉर बायको. चलो बी फॉर बायको आलं म्हणजे फायनल करून टाकू. चलो लेट स्टार्ट. मग जर मी म्हटलं समजा द नेशन हॅज विटनेस अ सिरीज ऑफ पब्लिक प्रोटेस्ट इन रिसेंट लाइम्स. हॅज आलेलं आहे, तिसरं फॉर्म आलेलं आहे का? आलेलं आहे. पुढे जाऊ. हॅज पर्टिक्युलरली ड्यू टू द अनहोली इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट टू रिप्रेसिव्ह सिव्हिक. आता मला इथं कळतंय टू सोबत कोण पाहिजे होता? वर्बवाला फॉर्म पाहिजे होता. टू सोबत कोण पाहिजे होता? वर्बवाला फॉर्म. मग वर्बचा फॉर्म आहे का? नाहीये. मग दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता आहे तो बघा. मग बी इट रेस्ट्रिक्टिंग पीसफुल असेंब्ली, इम्प्रिझनिंग प्रोटेस्टर्स फॉर expressing dissenting voice against the authorities, the government has been shrink.
मग जर मी म्हटलं समजा हा श्रिंकवाला एकटाच आहे की जो काय बनू शकतो, वरवाला फॉर्म जो आहे तो बनू शकतो, म्हणून श्रिंक काय होऊन जाईल, वरती निघून जाईल. बर, अजून काय वाटतंय का बघू. मग बी सीच्या जागी कोण आला, एफ आला, एक ऑप्शन आहे. सीच्या जागी डी वाला एक आहे असाच, मग चेक करू डी वाला बसतो का. इम्प्रिझनिंग बसेल का, टू इम्प्रिझनिंग सिविक स्पेसेस नाही. मग म्हणून करेक्ट ऑप्शन उरला एकच, कोण, बी वाला. कोण उरला, बी वाला. सगळ्यांचं क्लिअर का, सगळ्यांना क्लिअर का, एकदा बघून घ्या. ओके का. अरे यस नो, काय म्हणणे यांचं, शुभम म्हणताय तर डी वाला. डी कसं येईल रे भावा, डी कसं येईल, डी बघ काय म्हणतंय. बी आणि एफ, बी एफ वर जाऊ नका. ए आणि ई ते वालं नाही. बरं, बीच्या जागी एफ येत आहे का, मी चेक करतो. द अनहोली इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटच्या इंटेन्शन बद्दल बोललं जात आहे. सो इंटेन्शन इज द प्रॉपर वर्ड, याला रिप्लेस करायची गरजच नाही आहे. तरी पण आपण म्हटलं बीच्या जागी काय केलं, एफ केलं. पण अशा केसमध्ये सी ला रिप्लेस केलं जात नाहीये, की जे सी इथे वर्क फॉर्म पाहिजे होतं, सी ला जे रिप्लेस करत नाहीये त्या ऑप्शनला पहिलेच काढून टाका ना. अरे बाळांनो, हे बघा, सी जिथं नाहीये, हा कटला, हा कटला, नो करेक्शन पण कटला का, कारण सी ला रिप्लेस करण्याची गरज आहे ना. ओके का. अरे यस नो, सभी को क्लिअर का. अरे यस नो. मग जर मी म्हटलं हे पाहिजे होतं नाही तर हे पाहिजे होतं, एक तर बी नाही तर सी, मग दोघांपैकी मी चेक करून बघितलं, बी ला चेंज करण्याची गरज नव्हती, म्हणून मग करेक्ट ऑप्शन कोण, फक्त आणि फक्त बी. चलो व्हेरी गुड. जिनका आया उनका भी अच्छा, जिनका नहीं आया उनके लिए भी अच्छा. ठीक आहे. सो इथे आपण पहिला टाइप जो आहे आजचा तो आपण बघितला. पहिला टाइप क्लिअर का सगळ्यांना, फर्स्ट टाइप लक्षात आला का. अरे यस नो, सभी को क्लियर. अब चलते हम सेकंड टाइप की तरफ. सेकंड काय आहे बघा. आता काल आपण 2 बघितले होते, आता आपण त्याच्या पुढचे 3 बघतोय. मी टाइप वाईज फक्त क्वेश्चन्सची इंट्रोडक्शन देतोय, क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहे त्याची स्ट्रॅटेजी सांगतोय. आता याच्यावर बेस आपल्याला पुढे प्रॅक्टिस पण करायची आहे. जसे आपण मागचे म्हटलं होतं 50 क्वेश्चन्स जे आहेत काल दिलेले, ते जर केले नसतील सगळ्यांनी ट्राय करा. आज त्याची मी आन्सर की जी आहे ती आन्सर की अपलोड करून देईल. ओके. बापरे, माझ्याच नावाने इंग्लिश बाय प्रदीप वराडे परत एक अकाउंट आलेलं आहे. ठीक आहे, यस क्लिअर. चला ठीक आहे, हरकत नाही. त्यांना पण मलाच क्लिअर झालं बरोबर. चला ओके. सो जर मी म्हटलं समजा या पद्धतीचा टाईप जो होता तो 4th वाला टाईप, आता जो आपण 5th वाला टाईपकडे, पुढचा नेमका 4th वाला टाईपकडे नेमकं काय आहे. चलो, या टाईपमध्ये अरेंज द वर्ड्स बिटवीन अँड फाइंड इनअप्रोप्रिएट वर्ड. वर्डची अरेंजमेंट काल केली होती बघा आपण. मग ती अरेंजमेंट करून दिलेल्या ऑप्शन्स पैकी नेमका कोणता वर्ड करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे तो वाला आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. याच्यात अजून एक भारी क्ल्यू भेटतो आपल्याला. आपल्याला 2 गोष्टी भेटतात. एक तर तुम्ही वर्ड वाईज जाऊ शकता किंवा अरेंजमेंट वाईज जाऊ शकता. एक तर अरेंजमेंट नुसार किंवा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कोणता, शब्द जो आहे जो चुकीचा दिलेला आहे इनअप्रोप्रिएट वर्ड, यानुसार आपण ऑप्शन वाईज जाऊ शकतो. म्हणून एकदम सोपा बनतो. याच्यात 2 क्ल्यू दिलेले, पूर्वी आपल्याला एकच क्ल्यू भेटायचा, त्यामुळं आन्सर काढायला एका क्ल्यू पेक्षा इथं अजून एक क्ल्यू भेटतोय. मग ही अजून चांगली गोष्ट आहे, कळते. आणि म्हणून यानुसार बघूयात एखादं वाक्य. एक सॉल्व केलं की मग आपल्याला लक्षात येईल एक्झॅक्टली काय आहे ते. अरेंजमेंट प्रॉपरली त्यांना नेमका कोणत्या ठिकाणी रिप्लेस होईल आणि उरलेल्यापैकी कोणता त्या ठिकाणी जाऊ शकतो, ह्या दोघांचं मिक्सचर आहे.
ए टू बी म्हणताय, बर अजून ए टू बी आणि डिफेन्सेस म्हणजे बी वाला ऑप्शन, ठीक आहे. अजून काही जण बी म्हणतायत, काही जण ई म्हणतायत. मयूर, मोहिनी, त्यानंतर मोटर हेड यांचं म्हणणं आहे बी. पवनचं बी, चेतन बी, डॉक्टर नेने बी, स्वप्नील ई, गौरी ई, ठीक आहे. बाकीचे हर्षदा बी, गणेश बी, महेश ई, अनिकेत यांचं म्हणणं आहे बी बी बी, प्रतीक्षा यांचं म्हणणं आहे ए, रेणुका ए, विठ्ठल बी, अनिकेत, महेश बी ई, संदीप बी, लता बी, शुभांगी, ऐश्वर्या बी, ठीक आहे. सगळ्यांचं ऑलमोस्ट बी वाला ऑप्शन आहे, काही जणांचं ई वाला ऑप्शन आहे. मॅक्झिमम लोक बी ई अशा रेंजमध्ये आहेत. चलो लेट्स चेक इट आउट एक्झॅक्टली क्या होगा, नेमकं काय असणार रे, चला बघून घेऊया. इट्स प्रॉबेबली, पहिले आपण क्वेश्चन एकदा बघून घेऊ. 4 words in each sentence have been highlighted. They may or may not be in their correct positions. One of these 4 words may be incorrect. 4 पैकी एखादा incorrect पण असू शकतो. In the context, choose the option which provides the pair of words to be interchanged to make the sentence meaningful along with the appropriate word that replaces the wrong one. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्यापैकी एक वर्ड जो आहे तो रिप्लेस पण करायचा आहे आणि सोबत सोबत आपल्याला शिफ्टिंग पण करायची आहे. मग चेक करून घेऊ. आता जर मी म्हटलं समजा कसं आपल्याला याला जाता येतं, पहिली गोष्ट बघा, इट्स प्रॉबेबली अ स्लिंगिंग दॅट बुमरा लाईक वकार हॅज अ को इन्सिडन्स. मग जर मी म्हटलं समजा इट्स प्रॉबेबली अ को इन्सिडन्स पाहिजे होतं, म्हणजे एच्या जागी कोण पाहिजे होतं, बी वाला ऑप्शन. म्हणजेच काय, इट्स प्रॉबेबली अ को इन्सिडन्स. मग स्लिंगिंग काय असतं, स्लिंगिंग मीन्स एखाद्याची अडवणूक करणे वगैरे म्हणतो आपण ते, किंवा अजून दुसरं ते हात आपण आखडता घेतो ना त्यावेळेस, दॅट इज ऑल्सो स्लिंगिंग. पण स्लिंग करणं म्हणजे इथे आपल्याला जो पाहिजे तो स्लिंगिंग पहिले पाहिजे नव्हता, इट्स प्रॉबेबली अ कोइन्सिडन्स. मग हे घडणं एक कोइन्सिडन्स आहे, म्हणून बी वाला जो आहे तो पहिले पाहिजे होता इथे. मग ए ला शिफ्ट केलं जाणार आहे बी ने, ए ला शिफ्ट केलं जाणार आहे बी ने, ए ला शिफ्ट केलं जाणार आहे बी ने. भगत सिंग फॅन, ठीक आहे. लेजंड भगत सिंग, बर बर, ठीक आहे ठीक आहे. चला चलो बाकीचं चालू राहील, सध्या समजून घ्या. So it's probably a dash slinging that Bumrah like Wakar has a coincidence. मला एक तर गोष्ट कळली, हॅज अ कोइन्सिडन्स नव्हतं पाहिजे, कोइन्सिडन्स इथे पाहिजे होता. मग हॅज अ स्लिंगिंग दॅट, ठीक आहे. जर मी म्हटलं समजा त्या पद्धतीने जर वाक्यात यायला पाहिजे होता तर कोण यायला पाहिजे होता, ए ला रिप्लेस करणार कोणीतरी. बाकी नाही कळलं तरी मला कळतंय कोइन्सिडन्स पहिले आला पाहिजे. मग बी एच्या जागी शिफ्ट होतोय, मग ए बी वाला ऑप्शन चेक केला मी, एक आहे, मग हा ऑप्शन एक बनू शकतो. अजून एच्या जागी डी टाकून बघू, डी म्हणजे स्विंग. इट्स प्रॉबेबली अ स्विंग दॅट बुमरा लाईक वकार हॅज अ कोइन्सिडन्स ऍक्शन. कोइन्सिडन्स वाली ऍक्शन नसणारच आहे, कळतंय. अरे यस नो. मग आता जर मी म्हटलं समजा यानुसार जर मी म्हटलं तर बनतो. बर दुसरं चेक करतो मी, एच्या जागी डी ने जाते, हा कॅन्सल झाला. एच्या जागी बी जातोय, डिफेन्सेस येतोय. मग मी पुढचं वाचतो, ऍक्शन विच मेक्स द बॉल डेंटेड इन ॲट अ फ्युरियस पेस दॅट गॉट थ्रू द स्विंग ऑफ ऑली पोप अँड जॉनी बेअरस्ट्रॉ. आता जर मी म्हटलं समजा इथे जो म्हटलेला आहे डेंटेड, मला सांगा बॉल डेंट होतो का, डेंट होतो का, बॉल डेंट होतो का. डेंट माहिती आपल्याला, डेंट पडणं माहितीये का, डेंट 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 माहितीये का, गाडीला डेंट पडला म्हणतो आपण, बरोबर. मग जर मी म्हटलं समजा डेंट हा टर्न आहे पण रिलेटेड टू एखादा मेटल वगैरे असेल त्याला आपण कन्सिडर करतो. बॉल कधी डेंट होत नसतो, बॉल काय होत असतो, स्विंग होत असतो, स्विंग होत असतो. म्हणजेच काय, बी आणि सी, जर मी म्हटलं सीच्या जागी कोण गेला पाहिजे, डी गेला पाहिजे होता, बरोबर. बॉल काय होतो, स्विंग होतो. हा एकदम करेक्ट, एकदम करेक्ट आहे, सगळ्यांना कळतंय. बॉल काय होतोय, स्विंग होतोय. एज लागला तरी पण तो डेंट नाही होते, चेंज नाही होते, तो स्विंग होतो. मग स्विंगशी रिलेटेड शब्द आपल्याला इथं पाहिजे होता. मग द बॉल स्विंग, डेंट इकडे आला असता,
मग चेक करू. इन ॲट फ्युरियस पेस दॅट गॉड थ्रू द डेंट ऑफ, मग डेंटच्या ऐवजी इथं डिफेन्सेस. डिफेन्स काय असतं, डिफेन्स बद्दल मी थोड्या वेळात बोलतो अजून. जर मी म्हटलं समजा या दोघांनी डिफेन्स करणं त्या रिलेटेड वापरलं जात आहे, म्हणजे ए बी पण करेक्ट आहे आणि सी डी पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे आणि सी पण, असं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे कोणतं, ई वालं. कोणतं, ई वालं. बघा मित्रांनो, घाई करायची नाही. पहिलेच वाचलं बी वालं, एच्या जागी डी येतोय, एच्या जागी बी येतोय आणि त्याला टिक करून दिलं. असं जायचं नाही, बाकीचे ऑप्शन्स पण चेक करायचे. याचं कारण आहे, सगळ्या ऑप्शन्स पैकी असा एक ऑप्शन आहे पुढे की ज्याच्यामध्ये बोथ बी अँड सी, बी पण आहे आणि सी पण आहे असं म्हटलेलं आहे. मग हे दोन्ही असेल तर आपल्याला ऑप्शन चेक करायला लागेल, आणि म्हणून इथं आपल्याला चेक करण्याची गरज आहे. ए टू बी, सी टू डी या पद्धतीने. मग डिफेन्सेस हा रॉंग कसा, नेमका कोण रॉंग आहे, डेंटेड रॉंग आहे. तिथे आपल्याला कोणता वापरता येईल, डिफेन्सेस, जो की इथे वापरता येईल. बघा, डिफेन्सेस ऑफ ऑली पोप अँड जॉनी बेरस्टॉ. डिफेन्स नेमकं काय असतं, डिफेन्स नेमकं काय असतं आपल्याला माहिती असेल. डिफेंड करणं, डिफेन्स करणं, डिफेंड करणं. डिफेंड माहिती आपल्याला. जर मी म्हटलं समजा डिफेंड करणं एक असतं, डिफेंड करणं. जर डिफेंड मी म्हटलं समजा, डिफेंड जर मी म्हटलं, नेमका डिफेंडचा मिनिंग काय होतो. चलो, हा काय म्हणणं आहे, सेंटेन्समध्ये ए आले आहे तर डिफेन्सच्या जागी डिफेन्स असायला पाहिजे ना. कुठे आलंय डिफेन्स, पूर्ण वाक्यात बघा, डिफेन्स कुठे आलाय का, नाही. मग आपल्याला जो चेंज करायचा आहे तो काय चेंज करायचा, जो चुकीचा वाटतोय तो. मग एक वर्ड जो आहे तो आपल्याला कुठे दिलेलाच नाही आहे. मग त्यामुळं आपल्याला जो आहे हा वर्ड यांच्या सोबत जो आहे डिफेन्सेस वाला वर्ड जो आहे तो वापरता येईल डेंटेडच्या जागी. जर मी म्हटलं आता मग यानुसार डिफेन्स म्हणजे नेमकं काय, लॉयर असतो बघा, तो डिफेंड करतो एखाद्याला, बरोबर, कुणाच्या तरी वतीने लढणं. सेम तसंच सेल्फ डिफेन्स आपण म्हणतो, म्हणजे काय, अटॅक करणं आणि सेल्फ डिफेन्स करणं. मग इथे जर आपण बघितलं ह्या दोघांनी काय केलंय तर डिफेन्स केलं पाहिजे. जो बॉल येतोय त्याच्याशी रिलेटेड डिफेन्स असायला पाहिजे होता, म्हणून द करेक्ट वर्ड डिफेन्स इथे यायला पाहिजे होता, डेंट नाही. म्हणून मग करेक्ट ऑप्शन कोण असेल, बोथ बी अँड सी, बी अँड सी. ओके का. हा डिफेन्सिव्ह बॅटिंग असते. सगळ्यांना कळलंय का, अरे यस नो, सगळ्यांना समजतंय का. चलो चलो, माधुरी ट्रेन मध्ये पैसे काय, टार्झन काय काढतो, टार्झन काही कळत नाही बाबा, नको टार्झन, सॉल्व करू दे सगळ्यांना. ठीक आहे, चलो. मग आता याच्याशी रिलेटेड आपल्याला सेम याच टाईपचे काही क्वेश्चन एकदा ट्राय करूया. चलो, रेडी सगळेजण, क्वेश्चनचा आन्सर कळलं का. क्वेश्चन मस्त होत आहेत, नवीन भरपूर काही समजतंय. गुड गुड. मोटर हेड गुड. डिफेन्स मीन्स डिफेन्स वाला, डिफेन्स करणं, एखाद्या गोष्टीला डिफेन्स करणं, सेल्फ डिफेन्स, स्वतःला वाचवणं कशापासून तरी, सेल्फ डिफेन्स. ठीक आहे. सो डिफेन्स म्हणजे काय, डिफेंड करणं, अटॅक करणं, याच्या ऑपोजिट जे बनतं दॅट इज द डिफेंड. म्हणजे काय, येणारा जो वार असेल त्यापासून स्वतःला वाचवणे, शुद्ध मराठीत. ओके, अरे यासनो, प्रोटेक्ट करणं, सेव्ह करणं स्वतःला. ओके, अटॅकच्या अँटोनिम. क्लिअर का. मी पहिले पण म्हटलंय, मराठीपेक्षा आपण आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा अँटोनिम, अटॅकचा अँटोनिम आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा, सो दॅट सोपं जाईल. ओके का. चलो चलो, समजतंय सगळ्यांना. जिनको जिनको समझ में आ रहा है, नवीन क्वेश्चन्स भेटतंय असं वाटतंय, पटपट पटपट लाईक करा. ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यापर्यंत पण पोहोचवून टाका. ओके, चलो. फर्स्ट वाला, multi-dimensional poverty measures not only track income and consumption but look at deprivation in 3 equally weighted dimensions: health, education and the standard of living. चलो जल्दी बोलो, जल्दी जल्दी बोलो.
चलो बऱ्याच जणांचं आलंय आन्सर इंग्लिश बाय, अरे माझंच मला परत काय लावलंय हो काय माहिती. गौरव डी म्हणतोय, मोहिनी मोहिनीश भाग्यश्री इंग्लिश मोटर हेड ज्योती वैभव निकिता सगळ्यांचं म्हणणं आहे डी. त्यानंतर स्वप्नील म्हणतायत डी. मग डी आन्सर आहे म्हणजे नेमकं काय आहे. चलो डन. नो चेंज नीडेड. का बरं चेंज नाही गरजेचा. सगळ्यात पहिल्यांदा ऑलमोस्ट सगळ्यांचं आलंय डी फॉर दुसऱ्याची एकदम करेक्ट बाळा, बरोबर आहे, बदनाम करू नको. फक्त जर मी म्हटलं समजा मला एक गोष्ट इथे कंपल्सरी कळाली की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आहे तो करेक्ट वर्ड आहे. जिथे जिथे डी ला चेंज केला असेल तेव्हाला कॅन्सल करून टाका. एक कॅन्सल, दोन कॅन्सल, ए बी आणि ए सी. ठीक आहे, चलो देखते हैं. ए बी आणि ए सी. मल्टी डायमेन्शनल पुअर्टी मेजर्स नॉट ओनली मल्टी डायमेन्शनल पुअर्टी इक्वली. चालेल का. नाही चालणार. मग ए सी वाला कॅन्सल. ए बी मल्टी डायमेन्शनल पुअर्टी कंझम्पशन. कंझम्पशन मीन्स कंझ्युम करणं, खाणे, त्याला संपवून टाकणे. तो पण जर मी म्हटलं पुअर्टीला खाऊन टाकणारा, कंझ्युम करणारा, नॉट ओनली ट्रँक इन्कम नाही. मग मेजर्स आहे पुअर्टीसाठी घेण्यात येणारे मेजर्स. मग जो आहे तोच करेक्ट आहे. म्हणजे स्टँडर्ड पण करेक्ट आहे, ए वाला पण जो आहे तोच करेक्ट आहे, बी वाला पण जिथे आहे तिथेच आणि सी वाला पण जिथे आहे तिथेच. म्हणजे कोण. नो चेंज नीडेड. कोणत्याही प्रकारचा चेंज करण्याची गरज नाही. ओके का. अरे या सुनो सभी को क्लियर का. पटपट बोला. ओके का. सो अब चलते हैं आगे आगे. आगे आगे देखिए होता है क्या. चलो बोलो. पुढचा ट्राय करा, पुढचा ट्राय करा. ए म्हणताय, ई म्हणताय, काही ए बी म्हणतायत. ठीक आहे. ई पण काही जणांचं आहे. गणेश, मयूर, वैभव, रियल, बँकर, शैलेश. ठीक आहे, यांचं म्हणणं आहे ए किंवा ई, ए किंवा ई. बर बर बर. ई म्हणताय, कधी ए म्हणताय. बर चला ठीक आहे. आरती ए म्हणतायत, संदीप ए म्हणतायत, सुनंदा ए म्हणतायत. चलो ठीक आहे. चला बाकीचे सगळे जण काय म्हणतायत. भाग्यश्रीचं म्हणणं आहे हे. अरे भाग्यश्री एस कुठून आलं. एस कुठून आलं. ए टायपिंग मिस्टेक असेल कदाचित. ओके. ए फॉर अल्फा. बर. ई ई. चलो ठीक आहे. चलो डन. टाइम अप. आता आपण बघूया नेमकं काय आहे. पहिली गोष्ट, दिस थिनली डिस्गस्ड डॅश इज कॉल्ड फ्रॉड्युलंट अटेम्प्ट ऑफ फंड्स. मी वाचल्या मला इथे गडबड वाटली. कशाची. अटेम्प्ट ऑफ फंड्स. फंड्सला अटेम्प्ट कसं करणार आहे. कुठे गडबड वाटली मला. फंड्समध्ये. मग मला सांगा फंड्सला अटेम्प्ट केलं जातं का. अरे फंड्सला अटेम्प्ट करता येईल का. नाही करता येणार. मग फंड जे आहे ते काय केले जातील. डायव्हर्ज केले जातील. मग चेक करा. हा ए इथं टाकून बघा. अटेम्प्ट वाला काय होईल. दिस थिनली डिस्गस्ड अटेम्प्ट इज कॉल्ड फ्रॉड्युलंट डायव्हर्जन ऑफ फंड्स द बॉटम लाईन ऑफ विच इज फार्दर. फार्दर म्हणजे काय. डिप्लेशन ऑफ व्हॉट इज अवेलेबल फॉर क्रेडिटर्स. मग जर मी म्हटलं मला डी तर जो आहे तोच पाहिजे. डी जिथं चेंज आहे तो कॅन्सल करून टाका. सी ऑप्शन कटला, डी ऑप्शन कटला. नो चेंज वाला पण कॅन्सल. का बरं. चेंज आहे ना. कोण चेंज आहे. फंड्स वाला इथं पाहिजे होतं ना. ज्यांचं ई आलं होतं त्यांना कळलं का.
जिथं मी म्हटलं समजा इथं जे अटेम्प्ट आलेलं आहे, अटेम्प्ट ऑफ फंड्स म्हणजे काय, फंडचा अटेम्प्ट कसा असेल, बरोबर. आणि म्हणून फंड एक्झाम आहे, एक्झामचा अटेम्प्ट म्हणतो आपण. बँकिंगचे SBI PO साठीचे अटेम्प्ट किती, UPSC एक्झामचे अटेम्प्ट किती, मग तसं मला सांगा फंड्सचे अटेम्प्ट किती, हे काढता येईल का, बिलकुल नाही. मग फंड्सचा अटेम्प्ट नव्हतं पाहिजे, हा रॉंग आहे. मग बी रॉंग आहे, तर हे तिन्ही पण चुकले. मग उरलं कोण, B to C किंवा A to B. मग B to C वाला ट्राय करून बघू. द बॉटम लाईन ऑफ विच इज फार्दर. फार्दर हा शब्द जो आहे, फार्दर डिप्लेशन हा ओके. पण मग मी जर म्हटलं समजा सी ओके, इथं मग रॉंग होतंय. अटेम्प्ट जर इथं घेतला, डिस्गस्ड अटेम्प्ट, मग त्या केसमध्ये डायव्हर्जन हा शब्द प्रॉपरली डायव्हर्जन ऑफ फंड्स, फंड्स डिस्ट्रीब्यूट करून टाकणं, 2-4 वेगवेगळ्या डिरेक्शनला डायव्हर्सिफाय करून टाकले, मग त्यासाठी चालेल. म्हणून मग A to B रिप्लेस करू शकतो, A to B. मग करेक्ट आपला ऑप्शन काय असेल, A फॉर नको, A फॉर आपली नाही, A फॉर AB. ठीक आहे, चलो. मग यातलं जर मी म्हटलं समजा पहिला A ला रिप्लेसमेंट कोण असेल, B असेल. आणि जो शब्द आहे फार्दर आणि फर्दर, याला कसं लक्षात ठेवायचं, याची एक छोटीशी कन्सेप्ट आहे बघा. फार्दर आणि फर्दर आपण कसं लक्षात ठेवणार. जर मी म्हटलं समजा फार्दर, धिस वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम फार. सो फार इंडिकेट ऍक्च्युअल डिस्टन्स, फारचा अर्थ असतो ऍक्च्युअल डिस्टन्स काय ते, बरोबर. ऍक्च्युअल डिस्टन्स ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला आपण फार म्हणतो, ठीक आहे. आणि दुसरा असतो फर्दर. समजण्यासाठी इट इज नॉन फिजिकल डिस्टन्स. म्हणजे काय, ऍक्च्युअल डिस्टन्स नाही आहे, नॉन फिजिकल वाला डिस्टन्स. ठीक आहे. मग जर मी म्हटलं समजा ऍक्च्युअल डिस्टन्स किंवा फिजिकल डिस्टन्स, एक सिटी टू दुसरी सिटी असेल, समजा 2 सिटी, समजा मी घेतला छत्रपती संभाजीनगर टू पुणे, मग ह्यातला जो काही पूर्ण लेंथ आहे, डिस्टन्स आहे, त्याला आपण फार म्हणून कन्सिडर करू, बरोबर. पण जर मी म्हटलं समजा ही सीट्स इन द मीटिंग अँड गोज फर्दर अँड फर्दर, का फार्दर अँड फार्दर, म्हणजे काय, मीटिंग सुरू झाली आणि मग तो उभा राहिला आणि इकडून तिकडे चालतोय, होईल का, बिलकुल नाही. फार्दर नाही चालणार. तशा केसमध्ये तिथं काय असेल, ही गोज फर्दर अँड फर्दर, म्हणजे एक पॉइंट मांडला, त्याच्यानंतर दुसरा मांडला, तिसरा मांडला, देन दॅट इज द फर्दर. तिथे काय असणार आहे, हे फर्दर असणार आहे, हे नाही. कळतंय का, अरे असं नो. याला समजण्यासाठी नीट ऐका, एक सेंटेन्स लक्षात ठेवा, त्या एका सेंटेन्सवरनं लक्षात ठेवता येईल. दो शी इज फार्दर दॅन मी, ये क्या हो गया, एकच मिनिट, फक्त एकच मिनिट. इसको क्या हो गया, हा. जर मी म्हटलं समजा आता इथे, चला रेडी परत एकदा. हा. सो जर मी म्हटलं या 2 शब्दांना मला जर लक्षात ठेवायचं, एक आहे फार्दर आणि दुसरा आहे फर्दर. दो शी इज फार्दर दॅन मी, दो शी इज फार्दर दॅन मी, शी इज नॉट फर्दर माय माइंड. दो शी इज फार्दर दॅन मी, शी इज नॉट फर्दर माय माइंड. लक्षात येतंय, अरे यस नो, सगळ्यांना क्लिअर का, फार्दर आणि फर्दर लक्षात राहील का, अरे लक्षात राहील का, सभी को क्लियर, कन्फर्म करा. ओके, वाक्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. ओके, चलो चलो रेडी सगळेजण, चल. सो इस हिसाब से अगर देखा जाए, या पद्धतीने आपल्याला यांना बनवता येऊ शकतं. मग पुढे जाऊ आपण आता, पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा. गॉटलं का सगळ्यांना, गॉट इट, गॉट इट, बर, चला चला, ओके, व्हेरी गुड.
संदीप एकदम फास्ट आंसर करताय, व्हेरी गुड संदीप, यू आर ऑन द राइट ट्रॅक. शैलेश डी, भाग्यश्री डी, रेणुका डी, हर्षदा डी, सुनंदा, सिद्धेश डी, निखिल, प्रतीक्षा, शुभांगी, वैभव, मोहिनी, गणेश, गौरव, ओके, मेघा, गणेश, सायली, गुड गुड. चला ऑलमोस्ट सगळ्यांचं आन्सर येतंय डी. जर एवढ्या लोकांचं येतंय तर मग एक्सप्लेन करायची गरज नाही, बरोबरच आन्सर असणार आहे. ठीक आहे, तुषार पण म्हणताय तर डी, ए सी, एचं सी मध्ये कन्व्हर्जन. ठीक आहे, व्हेरी गुड. क्ल्यू काय भेटला, ए टू सी. बघा हॅज आलेलं आहे, हॅव हॅज सोबत वरचं की तो फॉर्म, तिसरं फॉर्म. मग त्यानुसार जर मी म्हटलं उरलेल्या सगळ्यापैकी कोण आहे, एचं सी मध्ये झालं पाहिजे कन्व्हर्जन. मग ए रिप्लेस करेल कशाने, सी ने. मग एच्या जागी जर सी गेला असेल, एच्या जागी सी, ऑप्शन मध्ये शोधा आहे का, नाहीये, इथे नाहीये, इथे आहे का, कॅन्सल, इथे आहे का, कॅन्सल. करेक्ट ऑप्शन कोण, डी वाला. ओके का, ओके का, सभी को समझ में आया क्या. अरे या सुनो, पूर्ण मीनिंग वगैरे काढत बसण्याची गरज आहे का बाळांनो, बिलकुल नाही, बिलकुल नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण त्याला डील करू शकतो. ओके का, बाकी बघायची गरज नाही. फोर्थ वाला ट्राय करा, फोर्थ वाला ट्राय करा. पुढच्या टाईप मधला हा अरेंजमेंट करायची आहे आणि वर्ड पण आयडेंटिफाय करायचे. बँकर्स अड्डा, हाय आई एम सिलेक्टेड इन AFO सेंट्रल बैंक ऑफ इंडिया बट आई कलर ब्लाइंडनेस. टेंशन हो रही है. हाँ, एक काम कीजिए, आप राहुल सर से एक बार बात कर लीजिए. उनका नंबर 9158727777 4 times 7. इनसे एक बार बात कर लो, आपको पूरा प्रॉब्लम आपका सॉल्व हो जाएगा. ठीक है, चलो बैंकर्स अड्डा. चलो CADB म्हणताय. ठीक आहे, अजून सी पण म्हणताय, BACD म्हणजे. ठीक आहे, डॉक्टर नेनेंचं डी म्हणणं आहे. त्यानंतर गौरवचं सी, संदीपचं सी, आरतीचं डी म्हणणं आहे. काही जण सी, काही जण डी. ओके, काही सी डी, सी डी असं चाललंय. बर बर बर. चला पहिली गोष्ट द करेक्ट आन्सर इज सी. सी कडी बघू मग काय नेमकं. चलो पहिली गोष्ट, वाईल वी आर स्टील इन द फॉरगॉटन ऑफ द कोविड. पहिली गोष्ट, ए तर स्टार्टिंगला नाही आहे, ते फॉरगॉटन तर नाहीच यायला पाहिजे. वी आर स्टील इन द डॅश डॅश, मग ए तर नाही यायला पाहिजे, फॉरगॉटन तर येणार नाही. मग ए पहिला नसलेले ऑप्शन, पण सगळेच ऑप्शन आहे, नो इंटरचेंज वाला फक्त कटला. ठीक आहे. दुसरं, ऑफ द कोविड-19 पॅन्डेमिक, एच्या जागी फॉरबिडन टाकलं तर चालतं का बघू. व्हाईल वी आर स्टील इन द फॉरबिडन ऑफ द लपलेलं असणं, फॉरबिडन म्हणजे लपलेलं असणं. मग फॉरबिडन ऑफ द आलं असतं का, नाही. मग फॉरबिडन तर नाही येणार, कॅन्सल. हा वाला पण कॅन्सल. दुसरे चेक करू आता. डी का नाही कळला का, फॉरबिडन मुळे. तरी पण मी म्हटलं मला याच्यावरून नाही कळलं, मग मी उरलेला ऑप्शन वाईज जातो. आपल्याला सिक्वेन्स अरेंज करायची आहे, त्यांची काय करायची आहे, अरेंज करायची आहे, आणि मग त्याच्यानुसार आन्सर करायचं आहे. पहिलं, व्हाईल वी आर स्टील इन द डायडॅश ऑफ द कोविड-19 पॅन्डेमिक विच इज एअरबॉर्न वी हॅव गार्ड. वी हॅव म्हटलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय यायला पाहिजे, वी हॅव म्हटलेलं आहे, वर्बचा तिसरा फॉर्म यायला पाहिजे. वर्बचा तिसरा फॉर्म कोण होता, ए होता. मग बीच्या जागी ए आला पाहिजे. इथे ए, इथे ए, बाकी सगळे कॅन्सल. दोन ऑप्शन माझ्याकडे भेटले. आता या दोन ऑप्शन नुसार मी पुढे जातो. हॅव फॉरगॉटन दॅट अनदर सच ब्लाइट कुड वेलकम फ्रॉम कंटॅमिनेटेड वॉटर. जर मी म्हटलं समजा यामध्ये
कंटॅमिनेटेड वॉटर, वॉटर कंटॅमिनेटेडच असतं म्हणजे खराब झालेलं. कंटॅमिनेटेड, कंटॅमिनेटेड कशाचे अँटोनिम आहे? प्युअर वॉटर किंवा क्लिअर वॉटर. मग जर मी म्हटलं समजा वॉटर जे असतं ते कंटॅमिनेटेडच असतं, खराबवालं वॉटर. मग जर मी म्हटलं समजा खराब वॉटर जे आहे ते कॉन्स्टंट आहे, वॉटर सोबत डीच यायला पाहिजे, म्हणजे ए सेकंडला आलेला आणि फोर्थ नंबरला डी आलेला ऑप्शन चेक करा. ए सेकंडला आणि डी फोर्थला. जर मी डी वाला ऑप्शन घेतलं तर डी बी च्या जागी जात आहे. वी हॅव कंटॅमिनेटेड दॅट अनदर सच. वी हॅव कंटॅमिनेटेड कसं काय येईल? कंटॅमिनेटेड मीन्स खराब केलेलं, बरोबर. जर मी म्हटलं खराब केलेलं जे ते नाही येणार, म्हणून मग करेक्ट ऑप्शन कोण असेल? फक्त आणि फक्त सी. ओके का? अरे यस नो? अरे कुठं गायब झाले? एवढे आले परत सी 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 आले का? ठीक आहे. आतापर्यंत डी म्हणत होते काही जण, कॅन्सल केलं परत सी म्हटले. नाही सर, थोडं हुकलं कळलं. चला, अंदाज कळला. मग त्यानुसार इथे कोण यायला पाहिजे? मग ग्रीप वाला शब्द जो आहे तो यायला पाहिजे. वी हॅव ग्रीप दॅट अनदर सच ब्लाइट कुड वेलकम फ्रॉम कंटॅमिनेटेड वॉटर. ब्लाइट काय असतं? ब्लाइट वेव म्हणतो ना आपण, ठीक आहे. फॉरबिडन मीन्स लपलेलं, हिडन म्हणतो ना आपण. सो हिडन दॅट इज द फॉरबिडन. ठीक आहे. लास्ट वाला क्वेश्चन आहे, नीट बघून घ्या आता मित्रांनो. ओके सर, वी आर मिसिंग यू ॲट ऑफलाईन. यस, उद्यापासून मित्रांनो सगळे ऑफलाईन लेक्चर चालू होणार आहे, टेन्शन घेऊ नका. उद्यापासून सगळेच्या सगळे हे लेक्चर ऑफलाईन होणार आहे, बिलकुल टेन्शन नाही. उद्यापासून आहे तिथे. ठीक आहे सर, तुमच्या कमेंट्स मागे चालू आहे. बरं मागे आहे का? बरं ठीक आहे. चला आता मी पुढच्या पहिले बघल. चला, सो टाईप फिफ्थ एकदा समजून घ्या. थोडा वेळ राहिला, काय नेमका टाईप आहे तो समजून घेऊ. याच्यावर बेस सुद्धा आपल्याला काही क्वेश्चन्स जे आहेत ते ट्राय करायचे आहे. अ सेंटेन्स इज गिवन विथ 4 हायलाइटेड वर्ड्स. जसा आत्ता आपण बघितला त्या टाईपमध्ये अरेंज करायचं आहे पहिले आणि मग त्याला आपल्याला काय करायचं आन्सर. जो आत्ता आपण बघितला त्याच टाईपचा हा वर्ड टाईप जो आहे तो असणार आहे. मग याच्यामध्ये बघा, हा सेम असाच, फक्त याच्यामध्ये कोणता तरी एक वर्ड चुकीचा असणार आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन एकदा मी रीड करतो आणि समजून घेऊ. In a sentence given below, there are 4 highlighted words in which one word is inappropriate. You have to find out the appropriate word and arrange the word contextually to make sentence meaningful. पहिलं बघा, Japanese star Naomi Osaka has withdrawn from Wimbledon. Her agent struggle on Thursday weeks after the word number 2 anxiety out of the French Open, citing her confirm with a depression and pull. सिक्वेन्स तर सगळी चुकलेली आहे. चलो करो ट्राय. क्वेश्चन्स जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. चलो पटापट जे राहिलेले पटपट लाईक करत चला. डी म्हणताय तर डी. बर चला बघूयात काय नेमकं. पहिली गोष्ट जॅपनीज स्टार. मला एक गोष्ट कळली, डी शेवटी तर नाही आला पाहिजे. डी जो आहे तो लास्टला येणार. अँड पुल्ड म्हटलेलं आहे, विथ डिप्रेशन अँड पुल्ड म्हटलेलं आहे. विथ डिप्रेशन अँड पुल्ड असेल का? विथ डिप्रेशन अँड एन्झायटी असायला पाहिजे होतं. मग त्याच्याशी रिलेटेड किंवा विथ डिप्रेशन अँड कन्फर्म नहीं येणार. चलो देखते हैं फिर क्या है एग्जैक्टली. पहिल्यापासून जॅपनीज स्टार नियोमी ओसाका हॅज विड्रॉन फ्रॉम विम्बल्डन. हर एजंट स्ट्रगल. ए तर स्टार्टिंगला नाही यायला पाहिजे, ए कॅन्सल. मग चेक करू, एक तर डी वाला येऊ शकतो किंवा बी वाला येऊ शकतो, चेक करू. मग जर मी म्हटलं जॅपनीज स्टार नियोमी ओसाका हॅज विड्रॉन फ्रॉम विम्बल्डन, हर एजंट बी वाला जर मी म्हटलं समजा एन्झायटी ऑन थर्सडे, नाही येणार. पुल्ड ऑन थर्सडे. मग जर मी म्हटलं समजा कन्फर्म ऑन संडे, इथं कोण येऊ शकतो? मग कन्फर्म येऊ शकतो. कोण येऊ शकतो? कन्फर्म वाला. कन्फर्म ऑन थर्सडे वीक्स आफ्टर द वर्ड
नंबर टू पुल्ड आउट ऑफ द फ्रेंच ओपन साइटिंग हर कन्फर्मच्या इथं पाहिजे होतं कन्फर्म ईडी वाला फॉर्म विथ डिप्रेशन अँड बी वाला ऑप्शन डिप्रेशन अँड एन्झायटी. मग जर मी म्हटलं समजा इथं बी सगळ्यात शेवटी येतो तिथं असायला पाहिजे होतं डिप्रेशनचा जोडीदार कोण. एवढं सगळं करण्यापेक्षा साधं सरळ सोपं सांगू का मित्रांनो, डिप्रेशनचा जोडीदार कोण आहे. डिप्रेशन म्हणजे फुल्ली डिप्रेस वाटणं अँड एन्झायटी मीन्स फ्युचर बद्दल थिंक करणं. मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सांगितलं विथ डिप्रेशन अँड एन्झायटी. बी शेवटी आलेला ऑप्शन टिक करा. एकुलता एक ऑप्शन होता डी. ओके का. अरे यस नो सभी को क्लियर क्या, सबको समझ में आया, सगळ्यांना कळलं का. सो मित्रांनो 90 लाईक्स व्हेरी गुड. चलो गुड थँक्यू. सो मित्रांनो आता काय करायचंय नीट समजून घ्या. उद्यापासून सगळ्या ऑफलाईन आपले जे लेक्चर आहे आणि ॲपमध्ये जे ऑनलाईन असतील ते सगळेच्या सगळे आपल्याला भेटतील. सर यू लुक बरं कोण आहे आता हे काहीतरी म्हणणं आहे यांचं. सोबियन शाहीर फेमस मल्याळम ॲक्टर आहे बट यू आर आर लुकिंग समजा हिम हिज मूव्ही. बरं मला पाठवून दे मित्रा, मी बघून घेतो. मला ठीक आहे चांगलं वाटलं. चला छान थँक्यू पाटील. चलो आता याच्यामध्ये जर मी म्हटलं समजा या सगळ्यांमध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या एक एक आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहे आणि याच्यावर बेस आजची एक मी PDF टाकल 100 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहे. ती सगळ्यांनी कंपल्सरीली सॉल्व्ह करायची आहे. 100 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहे, कंपल्सरी सॉल्व्ह करा आज उद्यामध्ये. आणि जेवढे डाऊट्स असतील ते डाऊट्स मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती पण तुम्ही शेअर करू शकता. नंबर ऑलरेडी तुमच्याकडे आहे ठीक आहे. सो 7588075845 या नंबरला टेलिग्राम केलं तरी चालेल किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल, त्याबद्दल आपण बोलूयात ठीक आहे. चला उर्वरित पुढील भागात गुड डे टू ऑल ऑफ यू. गुड डे हिरो सारखे दिसता. बर धन्यवाद. पाचतो चहा पाचतो तुम्हाला. चलो गुड डे सगळ्यांना. गुड डे. अरे हॅपी बर्थडे काय